स्टार्टर रेसिपीजमध्ये एक वेगळा प्रकार आपण करतोय। हा नुकताच जास्त व्हायरल झालेला पदार्थ आहे ठेचा पनीर। करायला एकदम सोपं आहे। पनीर आणि झणझणीत हे कॉम्बिनेशन जरा ऐकायला वेगळं वाटतं, पण ठेच्यासोबत पनीर अतिशय छान जातं। ठेचा पनीर स्टार्टर म्हणून आज आपण करणार आहोत। करायला एकदम सोपी रेसिपी आहे। खूप वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बघितल्या असतील, पण आज मी माझी एक वेगळीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय। तुम्हाला जर ही स्टार्टर रेसिपीची सीरीज अशीच कंटिन्यू बघायची आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये #सरिताज किचन स्टार्टर रेसिपीज असं लिहा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या स्टार्टर रेसिपीच्या 7व्या एपिसोडमध्ये आपण करतोय ठेचा पनीर। करायला एकदम सोपं आहे, चवीला एकदम भारी लागतं। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू तर आपल्याला लागणार आहे पनीर। पनीरचे असे मोठे 5 ते 7 तुकडे करून घेतले। ठेचा करायचा आहे त्यासाठी आपण घेतल्यात 5 ते 7 मिरच्या, 5 ते 7 लसणीच्या कुड्या, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, पाव ते अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, 1 वाटी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस। त्यासोबत आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे बेसन। साहित्य बघितलं, आपल्याला रोज घरामध्ये उपलब्ध असतं तेच साहित्य लागणार आहे। तर पनीरचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत। थोडेसे मोठे तुकडे करायचे म्हणजे तो ठेचा व्यवस्थित त्याला लावता येतो आणि मग तो चवीला पण मस्त लागतो। तर असे साधारण पोटभर लांबीचे बऱ्यापैकी जाड तुकडे केलेले आहेत आणि असे आहेत। यापेक्षा थोडे मोठे केले तरी पण चालतील। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचा आहे ठेचा। त्यासाठी पॅन गरम करून घेऊया। त्यामध्ये घालूया तेल। साधारण 1 चमचा तेल घातलं। हे आपलं सरिताज किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही। एकदा जरूर वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तेल गरम झालं, यामध्ये घालूया हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाच्या कुड्या आणि जिरं। अगदी थोडंसं मीठ घालूया आणि आता मिरची आणि लसणावर थोडेसे डाग येईपर्यंत याला भाजून घेऊया। अगदी 1 मिनिटामध्ये हे छान भाजलं जाईल। हे बघा, लसूण मिरचीवर मस्त डाग आलेले आहेत। हे भाजलं गेलं आहे। आता यामध्ये घालूया भाजून सोललेले शेंगदाणे आणि शेंगदाणे याच्यासोबत आणखी 1 मिनिटभरासाठी भाजून घेऊ। शेंगदाणे पण मिनिटभर भाजून घेतले। गॅस बंद करूया। याला एका ताटामध्ये काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ। आणि हे घ्या, आपण सगळं भाजलेलं साहित्य झालंय गार। याला आपण काढूया मिक्सरच्या भांड्यात। तुम्ही पाहिजे तर याला खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता। ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी 5-6 मिरच्या वापरल्या। कमी तिखट मिरची असेल तर जास्त वापरा। त्याचबरोबर यामध्ये घालूया कोथिंबीर, बेसन, लिंबाचा रस। सुरुवातीला पाणी घालायचं नाही, आधी याला बारीक करायचं। अगदीच गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं, पण खूप पातळ करायचं नाही। बारीक करून घेऊ आणि हे घ्या, आपला ठेचा तयार झालाय। आता हा ठेचा या पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचा। अगदी सगळीकडनंच कोट झालं पाहिजे असं काही नाही, थोडं थोडं लावून घ्यायचं म्हणजे ती ठेच्याची टेस्ट त्या पनीरला येते। या प्रकारे बाकीचे तुकडे पण असेच घोळून घेऊ। हे घ्या, पनीर आपण या ठेच्यामध्ये घोळवून घेतलंय। आता याला फ्राय करायचंय। तर दुसरीकडे मी पॅन गरम करत ठेवलाय, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय। हे तेल चांगलं गरम करून घ्यायचंय बरं का। तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला घालायचंय पनीर। लक्षात घ्या, पॅन जर नीट गरम नसेल तर पनीर चिकटून बसू शकतं। जर हे टाकत असताना वरच्या बाजूचं हा लेयर निघाला तर थोडासा लावून घ्यायचा। आता आपण गॅस कमीच ठेवूया आणि एका बाजूने याला साधारण अर्धा 1 मिनिटासाठी भाजून घेऊया। 1 मिनिट पण लागला नाही, अर्ध्या पाऊण मिनिटातच एक बाजू याची मस्त भाजली गेली आहे। आपण याला उलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण अशीच मंद आचेवर फ्राय करूया। तर ही बाजू पण आपली फ्राय झालेली आहे। ही आणखी छान झाली। आणि तुम्हाला जर वाटतंय की कडेने सुद्धा आपल्याला भाजायचंय, पनीरचे तुकडे जाड आहे, तर काय करू शकतो आपण, तर याला असं उभं धरून सुद्धा भाजून घेऊ शकतो या प्रकारे। म्हणजे सगळीकडनं ते छान भाजलं जाईल आणि ठेचा कच्चा लागणार नाही। आणि हे घ्या, हे सगळ्या बाजूंनी मस्त फ्राय झालेलं आहे। काढून घेऊया। दिसतंय ना एकदम मस्त? वा! खरं तर ही आता जेव्हा मास्टर शेफ झालं ना, त्यामध्ये केलेली रेसिपी आहे। बऱ्याच जणांनी वेगवेगळे व्हर्जन्स ट्राय केले, पण
मी यामध्ये आवर्जून बेसन घातलं. बेसन घातल्यामुळे काय होतं ना, याचं कोटिंग असंच्या असं राहतं. शिवाय हलकाचा एक क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये येतो. आपण यात बेसन नाही घातलं तर काय होईल, की तव्यावर जेव्हा आपण फ्राय करतो ना, त्यावेळी ते खालच्या खाली चिकटून राहील. व्यवस्थित कोट होणार नाही. बेसनामुळे एक बाइंडिंग मिळतं ना म्हणून. तर अशा प्रकारे मी थोडंसं माझं व्हर्जन याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलंय. आता काय करते, उरलेले पीसेस उरलेल्या ठेच्यामध्ये आपण घोळून घेऊया आणि याला शॅलो फ्राय करू. आणि आपले उरलेले पनीरचे तुकडे पण झालेले आहेत. याला आपण मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथं ठेचा पनीर कसं करायचं ते बघितलं. तुम्हाला जर असंही नको असेल तर काय करू शकता, बेसन न वापरता ठेचा करून घ्यायचा. म्हणजे आपण जो नेहमीचा ठेचा करतो तसाच ठेचा करून घ्या, जसं मी केला. फक्त मिक्सरमध्ये जेव्हा फिरवतो किंवा खलबत्त्यात कुटत असतो त्यावेळी बेसन घालायचं नाही, प्युअर ठेचा ठेवायचा. पनीर थोडंसं हाताने मॅश करा किंवा किसून घ्या. त्यामध्ये हा ठेचा घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याचे छोटे-छोटे टिक्कीज करून तुम्ही असं शॅलो फ्राय करू शकता. दोन्ही पद्धतीने चवीला एकसारखेच लागतात. फक्त त्यामध्ये बेसन वापरण्याची गरज पडत नाही. यामध्ये आपण बेसन वापरतो. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी जरूर करा. स्टार्टर रेसिपीच्या सीरीजमधला 7वा एपिसोड झालेला आहे. आणखी काही वेगळ्या पदार्थांची सीरीज बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे ठेचा पनीर खात असताना कुठली चटणी घेण्याची गरज नाहीये. ऑलरेडी ठेचा याला लावलेला आहे, त्यामुळे हे नुसते सुद्धा असेच खूप छान लागतात. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.